नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो. तर घडाचा आकार कसा पाहिजे त्याच्यावर मी थोडक्यात सांगणार आहे. का तर बरेचसे फोटो बरेचसे व्हिडिओ फिरत असतात, एवढा घड चांगला 2 फुटाचा घड. तर असं न करता आकार कसा पाहिजे, त्याचा साचा कसा पाहिजे याच्यावर मी जरा थोडंसं बोलणार. जर बघितलं इथं तर ही जी घड आहे तर ह्या घडाच्या पाकळ्या ह्या अशा टाईट पाहिजेत. बऱ्याचशा ठिकाणाला काय झालेलं असतंय, ही पाकळी आहे ती ही घड असा इथं खाली आलेला असतोय. आता इथं जर बघितलं आपण बऱ्यापैकी, आता हा घड आहे तर हा काय झाला एकदम बारीक नाजूक आहे, पण घड एकदम साचेबद्ध आहे. हा घड एकदम साचेबद्ध आहे. आता ह्याला किती दिवस झाले, आता साधारण 25-26 दिवस आहे. तर त्याच्या मानानं हा चांगला आहे. मग अशा पद्धतीने कसं आहे, प्रत्येक घड हे साधारण ह्या पद्धतीनं असं असलं पाहिजे. म्हणजे काय होतंय की जो आपल्याला भविष्यात जो घड निर्माण करायचा आहे तर तो एकदम असा, हाच घड आता एवढा मोठा पण करता येतोय, पण एवढा करून काय उपयोग नाही. हे फक्त आपला दिखावा आहे आणि त्याचं घडाचं मात्र करणं किंवा भविष्यात जाऊन माल चांगला न बनणं हे तिची लक्षणं आहेत. घड हे आपला साचेबद्ध, सर्वसाधारण आपला माल जातेवेळी साधारण 1 वितीचा घड पाहिजे. आता सुद्धा हा घड जास्त मोठा आहे, तर एवढं घड मोठं न करता आपले घड हे साचेबद्ध नियोजनबद्धच असले पाहिजेत. नाहीतर फुटाचे आणि 2 फुटाचे घड करून काहीही उपयोग नाही. आणि माझा तर त्या गोष्टीला विरोध आहे. द्राक्ष बागायतदार मित्रांनो, घड तयार करत असताना योग्य पद्धतीचेच घड तयार करा. घड लांबवायचे सगळ्यात सोपे आहेत, घडाचा आकार मोठा करायचा सगळ्यात सोपा आहे. तर आपण असं न कोणत्याही गोष्ट करता घड हे साचेबद्ध तयार करा, आपल्या बागा चांगल्या पिकवा.